नमस्कार. देशोन्नती डिजिटलवर देशोन्नती संवाद या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो. आजच्या या संवाद कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत माजी आमदार, शेतकरी संघटनेचे नेते ॲडव्होकेट वामनराव चटप. मी आजच्या या कार्यक्रमात त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार. ॲडव्होकेट वामनराव चटप हे गेल्या अनेक वर्षापासून वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात सहभागी आहेत. राजुरा विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करताना त्यांनी राजुरा मतदारसंघातले अनेक प्रश्न तडीस नेले. त्या भागातील आदिवासी गावं असो किंवा पहाडावरील माणिकगड पहाडावर स्वातंत्र्याच्या नंतर म्हणजे स्वातंत्र्याच्या 50 वर्षानंतर सुद्धा सुटलेल्या समस्या नसेल, या सर्व समस्यांना वाचा फोडून त्या सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून, शेतकरी संघटनेचे कुशल संघटक, कुशल नेते म्हणून, तडफदार नेते म्हणून त्यांची ओळख आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासून विदर्भाच्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. म्हणजे अनेक विदर्भाच्या आंदोलनात आजपर्यंत अनेक राजकीय नेते आले, परंतु केवळ आणि केवळ राजकीय पोळी शेकण्यासाठी त्यांनी विदर्भाच्या आंदोलनाचा उपयोग करून घेतला. म्हणजे असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही, कारण 2014 पूर्वी भारतीय जनता पार्टीनं सुद्धा वेगळा विदर्भाचा मुद्दा उचलून धरला होता. म्हणजे मला आठवतं की देवेंद्र फडणवीस असो, सुधीर मुनगंटीवार असो, नितीनजी गडकरी असो, यांचा एक व्हिडिओ मला आजही लक्षात आहे की त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या मागणीला धरून तो व्हिडिओ तयार केला होता. प्रत्येक निवडणुकीत हा व्हिडिओ कुठेतरी समोर येतो आणि भाजपची जी काही भूमिका तेव्हा होती 2014 पूर्वीची, ती त्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येते. परंतु जेव्हा भाजपची केंद्रात सत्ता आली, राज्यात सत्ता आली, त्यानंतर भाजपने मात्र वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्याला बगल दिली. परंतु ॲडव्होकेट वामनराव चटप सारखे काही बोटावर मोजण्या इतके नेते आहेत की त्यांनी आजही विदर्भाचं आंदोलन लावून धरलेलं आहे आणि सातत्यानं ही मागणी घेऊन ते पुढे जात आहे. आता काही दिवसापूर्वी सुद्धा नागपुरात एक आंदोलन झालं. म्हणजे 10 ऑगस्ट रोजी नागपूरच्या विधान भवनावर विदर्भ राज्याचा झेंडा फडकवावा यासाठी हे आंदोलन होतं आणि विदर्भाच्या सर्व जिल्ह्यातून अनेक लोक इथे एकत्रित जमले होते. ज्या आंदोलनाचं नेतृत्व ॲडव्होकेट वामनराव चटप यांनी केलं. या आंदोलनानंतर, या 10 ऑगस्टच्या आंदोलनानंतर पुन्हा एक वेगळ्या विदर्भ राज्याचं आंदोलन चर्चेत आलं आणि त्या निमित्तानंच आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. माझा सर्वात पहिला प्रश्न चटप साहेब आपल्याला हा आहे की नेमकं वेगळ्या विदर्भासंदर्भात जे काही आंदोलन चालू आहे त्याची सद्यस्थिती काय आणि भविष्यातलं नियोजन काय? सद्यस्थितीत हे आंदोलन राईट ट्रॅकला आहे, कारण ही मागणी 119 वर्षापूर्वीची आहे आणि 119 वर्षापासून ही मागणी आहे. काँग्रेसनी तेव्हा पारतंत्र्यात असताना ही मागणी लावून धरली. 1981ला, 1988ला, 98ला, 5ला, 20ला, 27ला, 40ला असे वेगवेगळे ठराव केले. मध्य प्रांतांनी बेराडच्या असेंब्लीनी एकमताने ठराव केला. दुसऱ्या बाजूला भाजपाने 97 साली भुवनेश्वरला ठराव केला. 14च्या निवडणुकीआधी गडकरी साहेबांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून भाजपचे लेखी दिलं आणि सांगितलं आम्ही सत्तेत आलो तर करून. दोघांनी जसं आपण म्हटलं तसं की देवेंद्र फडणवीस आणि यांनी सुधीर भाऊ मुनगंटीवारांनी शेगाव, खामगाव ते आमगाव अशी एक विदर्भ जागर यात्रा केली. पण सत्तेत आल्याबरोबर ते सगळे गोष्टी विसरून गेले आणि त्याचा परिणाम त्यांना विदर्भाचा मुद्दा धरून त्यांनी ती 14ची निवडणूक लढवली. म्हणून त्यांचे 44 आमदार आले होते. पण आम्ही सतत जागर करत आलो की यांनी, काँग्रेसने फसवणूक केली, यांनी विश्वासघात केला, म्हणून त्यांचे 19च्या निवडणुकीत 15 आमदार कमी झाले, 29 वर आले आणि त्यांची सत्ता गेली. आज हे आंदोलन करेक्ट टाकलं आहे आणि आम्ही विदर्भ राज्य आंदोलन समितीने देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईतलं एकही आंदोलन आम्ही सोडलं नाही. शेतकरी चळवळीच्या आंदोलनातलं एकही आंदोलन आम्ही सोडलं नाही. 9 ऑगस्टला यावेळेला आम्हाला हे आंदोलन करायचं होतं, कारण याचा देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईशी संबंध आहे. पण त्या दिवशी नागपंचमी असल्यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोर कमिटी निर्णय केला की ते पाडव्याला करावं 10 तारखेला. आणि आंदोलनाचं सूत्र तेच होतं की महाराष्ट्रवादी चले जाओ. आणि ज्या भाजपच्या नेत्यांनी आम्हाला कबूल केलं त्यांना चॅलेंज देऊन की तुमच्या भुजेत नाही बळ, आता विदर्भ सोडून पळ, असं होतं. आणि नव्या सरकारला चेतावणी देण्यासाठी म्हणून आम्ही अब की बार विदर्भ की सरकार म्हणून
विदर्भाच्या जी म्हणून विधिमंडळ आहे, विधिमंडळाचं कार्यालय आहे, त्या विधिमंडळावर आम्ही झेंडा ध्वज फडकवण्याचा कार्यक्रम केला आणि आमच्या 2 टीमनी, महिलांच्या आणि युवकांच्या दोन्ही टीमनी झेंडा ऊंचा रहे हमारा म्हणून झेंडा फडकवण्याचा कार्यक्रम केला. आंदोलन बरोबर राईट ट्रॅकला आहे. मधल्या काळात म्हणजे मी गेल्या अनेक वर्षापासून या माध्यम क्षेत्रात वावरत असताना विदर्भाच्या आंदोलनाचा मी सुद्धा साक्षीदार आहे. आणि गेल्या काही वर्षापूर्वी म्हणजे इथे नागपुरात विधानसभेचं अधिवेशन चालू असताना प्रतिविधानसभा सुद्धा विदर्भ आंदोलन समितीने चालवलेलं होतं. त्याच्यात मुख्यमंत्री असेल, सगळे मंत्री, आणि तिथे वेगळे निर्णय आपण घेतलेले होते. त्यानंतर जनमंचच्या माध्यमातून वेगळ्या विदर्भावर मतदान घेण्यात आलं होतं. म्हणजे विदर्भातल्या 11ही जिल्ह्यात ते मतदान झालं होतं आणि त्याला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. म्हणजे माझ्यासारख्या विदर्भातल्या नागरिकांना स्वतः त्यात मतदान केलं होतं. त्याला अतिशय चांगला कौल मिळाला होता आणि हे उपक्रम जनतेच्या मनात चांगले ठासून भरले होते आणि त्या उपक्रमांमुळे कदाचित वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाला एक चांगली धार मिळाली होती. मागल्या काही काळात मात्र अशा आंदोलना व्यतिरिक्त वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनामध्ये असे वेगळे उपक्रम ज्याच्यात नागरिकांचा सहभाग असावा प्रत्यक्ष असे उपक्रम काही दिसले नाही. तर भविष्यात असं काही नियोजन आहे का की वेगळ्या विदर्भासंदर्भात असे काही आंदोलनाच्या म्हणजे आंदोलनाच्या स्वरूपात असे काही उपक्रम राबवायचे? हो, या संदर्भातले उपक्रम राबवले जातील. हे आंदोलन अजून तीव्र केलं जाईल आणि मला सांगताना आनंद होतो की गेली 12 वर्ष आम्ही हे आंदोलन चालवतो माझ्या नेतृत्वात. आणि पहिल्यांदा इंटेलिजन्सनी पण मान्य केलं की 50% जास्त तरुणांचा सहभाग या 10 ऑगस्टच्या आंदोलनात होता. जेव्हा तरुणांचा सहभाग वाढतो तेव्हा त्या आंदोलनाला गती येते, त्याची तीव्रता वाढते आणि तरुणांचा सहभाग असा आहे की दे कॅन डू एनिथिंग फॉर अचिव्हिंग द गोल. तर ही अशी राईट ट्रॅकला चाललेली आंदोलनाची मालिका आहे आणि हे आंदोलन आता अजून तीव्र होईल. विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत काय बारकी आंदोलन व्हायची होईल. 28 तारखेला 28 सप्टेंबरला पुन्हा आम्ही नागपूरकरांची होळी करणार आहोत आणि या निमित्ताने हे आंदोलन जिंकू किंवा मरू अशा या तऱ्हेने आम्ही करू. आणि आम्ही ऐलान केलाय 1 जानेवारीला, ज्या दिवशी आम्ही उपोषण सोडलं, रस्ता रोको झाला, त्या दिवशी की शुरू हुई है जंग हमारी, लढेंगे जीतेंगे कटेंगे मगर हटेंगे नाही, लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून राहू, अशा तऱ्हेने आम्ही हे केलंय. आणि आपल्याला माहित आहे की घटनेतील आर्टिकल 3 प्रमाणे नवराज्य निर्माण करायचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे. केंद्र सरकारने निर्णय करायचा, संसदेने पास करायचा, राष्ट्रपतीकडे सहीला पाठवायचा आणि राष्ट्रपतींनी राज्याच्या विधिमंडळाचे व्ह्यूज जाणून घ्यायचे. होय म्हटलं तरी फरक नाही, नाही तरी नाही, कारण नैसर्गिक न्यायाच्या सिद्धांताप्रमाणे तेवढी अपॉर्च्युनिटी त्यांना द्यावी लागते. तर त्या निमित्ताने आताची परिस्थिती आपोआप जोडून येत आहे. याचं कारण असं आहे की जी निरंकुश सत्ता भाजपाला महाराष्ट्रावर मिळवायची होती ती काही मिळवता आली नाही. त्यांचे 23 वर्ण 9 वर आले, म्हणजे 14 खासदार कमी झाले. त्यांच्या मित्रपक्षाचे मिळून त्यांचे जे काही 43 होते तेही कमी जाऊन 17 वर आले आहे. दुसरं असं की ज्या मुंबईवर त्यांना कमांड मिळवायची आहे, कारण ती देशाची आर्थिक राजधानी आहे आणि म्हणून त्यांनी तोही प्रयोग केला. तिथे त्यांचे शिंदे आणि अजित पवार साहेबांना सोबत घेऊन सुद्धा दोन खासदार निवडून आले. भाजपचा तर एक सेक्युअर्ड मतदारसंघ, तर एक आरोपी निर्दोष सुटला, केवळ 48 मतावर आला. यावरून त्यांचं तेही स्वप्न भंगलं. तिसरं असं की 42 मतदारसंघात भाजपचे सिटिंग आमदार अडचणीत आहे आणि त्यांचेच नेते सांगतात फक्त त्याच 46 पैकी 18 निवडून येऊ शकतात. म्हणजे 26 जागी त्यांचं पानिपत आहे. आज त्यांचे 103 खासदार आहे. 2 मेले दुर्दैवानी, 2नी राजीनामा दिला, 103 आहे आणि 3 मधून जर 26 कमी झाले तर 77 सरकार येणे नाही. त्यामुळे विदर्भ निर्माण व्हायची शक्यता जास्त आहे, कारण केंद्रातलं सरकार त्यांना जर इथे एक मुख्यमंत्री वाढवायचा असेल तर विदर्भाचं राज्य झाल्याशिवाय ते शक्य होत नाही. आणि आपल्याला माहित आहे 12 मताच्या माणसाला तुम्ही 60,000 कोटीचं पॅकेज दिलं बिहारला, 16 मताच्या माणसाला तुम्ही आंध्र प्रदेशला 15,000 कोटीचं पॅकेज दिलं आणि 9/7 अधिक 17 खासदार असणाऱ्या महाराष्ट्राला फक्त 7,545 कोटीचं पॅकेज दिलं. म्हणजे 16, 12, 28 मायनस झाले. ते सरकारचं पानिपत केव्हाही होऊ शकतं. त्यामुळे आता
या निवडणुकीनंतर राज्य निर्माण व्हायचे चान्सेस जास्त तयार होतील असं माझा स्वतःचा आत्मविश्वास आहे. या प्रश्नाच्या उत्तरात एक नागपूर कराराची होळी हा उल्लेख आपण केला. नागपूर करार विदर्भातील जनता गेल्या अनेक वर्षापासून ऐकत आली आहे. म्हणजे राजकीय व्यक्तींना किंवा अभ्यासक व्यक्तींना नागपूर करार काय हे माहीत आहे, परंतु कदाचित सामान्य जनतेला म्हणजे ज्याचा सहभाग आपल्याला प्रत्यक्षपणे या विदर्भाच्या आंदोलनात मिळवायचा आहे त्या मतदारांना किंवा त्या जनतेला नागपूर करार म्हणजे नेमकं काय आहे हे जर सांगितलं तर बरं होईल. नागपूर करार जो 28 सप्टेंबर 1953 झाला त्यात विदर्भातील जनता ही मराठी भाषिकाच्या राज्याबरोबर यावी म्हणून 11 आश्वासनं दिली गेली होती. 11 पैकी 5 ही वर्णनात्मक आहे, म्हणजे हे ऑफिस आणायचं ते आणायचं असं आहे, पण जे 6 आहे ते कॉन्क्रीट आहे. नंबर 1, तेव्हाची विदर्भाची लोकसंख्या साधारणपणे 23%, 2280 23% म्हणून लोकसंख्येच्या आधारावर विकासात्मक कामाला निधी दिला जाईल. नंबर 1. नंबर 2, लोकसंख्येच्या आधारावर सेवेमध्ये सर्व्हिसेसमध्ये 23% पोरांना विदर्भाच्या नोकऱ्या दिल्या जातील. तिसरं असं की 23% या 2 बाबींबरोबरच 23% विदर्भाच्या वकिलांमधले न्यायमूर्ती नेमले जातील. चौथं, त्याच प्रमाणात 23% विदर्भातले मंत्री केले जातील. मराठी भाषिकाच्या राज्याचं एक अधिवेशन, कारण ही राजधानीची उपराजधानी होऊ लागली होती म्हणून मराठी भाषिकाच्या राज्याचं एक अधिवेशन इथलं घेतलं जाईल अशा तऱ्हेची ही मुख्य आश्वासनं दिली होती. आणि नेमकं आज 64 वर्षानंतर सुद्धा आम्हाला सिंचनाचे हक्काचे, मी म्हणत नाही या तज्ज्ञ समितीवर, म्हणजे विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य हे 21 वर्ष होते. मामा किमतकर 94 ते 15 आणि त्यांनी पुस्तिका काढली. त्यांनी सांगितलं की सिंचनाचे 131 प्रकल्प आपले पूर्ण होऊ शकले नाही, त्यामुळे तो अनुशेष हा 60,000 कोटीचा आहे. आणि सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, पिण्याचं पाणी, रस्ते, ग्रामविकास, आदिवासी विकास, समाज कल्याण या सगळ्या क्षेत्रातलं 15,000 कोटी आपल्याला कमी मिळाले. पैसे कमी मिळणं म्हणजे तो अनुशेष तयार होणं. 60 अधिक 15 75,000 कोटी रुपये आपल्याला अनुशेष जे कमी मिळाले. इरिगेशनचा प्रकल्प झाले नाही म्हणून पूर्व उत्तरा नक्षत्रातला पाऊस पडला नाही, कारण इरिगेशनचं प्रमाण पश्चिम विदर्भात सगळ्यात कमी आहे आणि त्यामुळे पूर्व उत्तरा नक्षत्रातला पाऊस पडला नाही, की ज्याला वऱ्हाड सोन्याची कराड किंवा सोन्याची कुऱ्हाड म्हणतो. या भागात ज्या यवतमाळमध्ये कळमला कापसाचा शोध लागला, या भागामध्ये 12 वर्षात पाऊस पडला नाही, दुष्काळ झाला पूर्व उत्तर नक्षत्राचा आणि सक्तीच्या जप्तीच्या वसुलीची नोटीस आली की समाजात लाच जाईल, शेतकऱ्यात लाच जाईल, मेरकऱ्यात लाच जाईल, गावात लाच जाईल, सोयऱ्याधाऱ्यात लाच जाईल म्हणून संवेदनशील असणाऱ्या शेतकऱ्यांनी गेल्या 12 वर्षात पश्चिम विदर्भातले 5 जिल्हे आणि एक गांधी बापूचा वर्धा जिल्हा या 6 जिल्ह्यात 35,000 शेतकऱ्यांनी कर्ज भरू शकत नाही म्हणून नापिकी झाली म्हणून आत्महत्या केली आहे. हे सगळं चित्र तुमच्या डोळ्यापुढे आहे. तुम्हाला 23% नोकऱ्यांचं म्हटलं होतं, पण तुम्हाला 23% दिल्या नाही. 2,47,000 नोकऱ्या या कमी मिळाल्या आहे विदर्भातल्या पोरांना. हेही चित्र आहे. मिनिस्ट्रीमध्ये सीएम केला आपला, एकदा केला, दोनदा केला, तीनदा केला, एकदा पुन्हा 15 मिनिटासाठी केला, असं समजून मोठा मॅरेज केल्यासारखं. पण 3दा 4दा सीएम झाले. वाद कसा आहे की कुठलाही निर्णय लोकशाहीतला बहुमताने होतो आणि बहुमताने निर्णय व्हायचा असेल तर पूर्वी 2009 पूर्वी आपले आमदार 66 होते, खासदार 11 होते आणि 9 मध्ये आपली लोकसंख्या स्थलांतरण कमी झाली. इंडस्ट्रियल कॅराडोर मध्ये आपले लोक गेले. जो मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नवी मुंबई ज्या तंत्र शिक्षण टेक्निकल एज्युकेशन घेतलेल्या सगळ्यांना संधी आहे, त्यामुळे आपली लोकसंख्या कमी झाली. 4 आमदार कमी झाले, 1 खासदार कमी झाला आणि बहुमताला जर का 145 पाहिजे तर विदर्भातल्या 66 भागत नव्हतं, विदर्भाच्या 62 भागत नव्हतं. मुख्यमंत्री आमचा, पण दबावगट मोठा विदर्भाच्या बाहेरचा आणि या मुख्यमंत्र्यांची अवस्था कठपुतली करे भी तो क्या, डोर किसी ऊपर वाले के हात आहे. आणि किस्सा कुर्सीचा असल्यामुळे सगळ्यांना लोणी, हळद, एरंडेल तेल लावून खुश ठेवावं लागत होतं. त्यामुळे मुख्यमंत्री आपला असला तरी तो पपेट होता, कळसूत्री बाहुलं होता, तो काही निर्णय करू शकत नव्हता. म्हणून आपला एवढा अनुशेष वाढला आहे आणि
आपली अशी गावातल्या भाषेत सांगायचं झालं तर वैद्याचं पोरग किरमानी मरावं, 4-4 मुख्यमंत्री 4.25 मुख्यमंत्री होऊ नये, आपली अवस्था अशी दयनीय झाली आहे. थोडं राजकारणाकडे येऊया आपण. विदर्भाचं आंदोलन चालवत असताना म्हणजे त्या आंदोलनाची धार अजून तीव्र करायची असेल तर आपल्यातली काही लोक सत्तेत असावे किंवा सत्तेत त्यांचा वाटा असावा किंवा अधिकार असावे. आपली सध्या राजकीय भूमिका काय आहे? नाही, एक आहे, विकासाच्या कामासाठी सत्तेची गरज नाही, सरकारच्या मेहरबानीची गरज नाही, इवन कोणी ओबलाईज करून करायची गरज नाही. फक्त लोक विरोधी बाकावर बसला तरी लोकप्रतिनिधी म्हणून संसदीय आयुधात एवढी ताकद आहे की तो मनुष्य सरकारला एखादी गोष्ट करायला कॉम्पेल करू शकतो. एवढी संसदीय आयुधात ताकद आहे. तुमची संख्या किती आहे यात नाही, कारण मी PWDच्या बाबतीत टॉपला राहिलो. एका नदीवर आम्ही 7 ब्रिजेस बांधले, केवळ एक होतं 43 वर्षात. तर त्याला सरकारची गरज नाही. माझी जागा विधानसभेत 224 तीच होती. सरकार बदलले, CM बदलले, पण आमचं काही बदललं नाही. त्यामुळे आमची भूमिका सरळ आहे की या वेळेला काही आमदार म्हणजे किमान 10-15 आमदारांचा एक गट तिथे जावा. येणारं सरकार कोणाचंही असो, त्या सरकारला म्हणू त्या गोष्टी करायला आम्ही भाग पाडू शकू, एवढं सगळं आहे. आणि हा जो या शेती प्रश्नावरती विदर्भ केंद्र सरकारला राज्य सरकारच्या मार्फतीने काही गोष्टी करायला, धोरणं बदलायला आम्ही लावू शकतो. आणि एवढंच नव्हे तर विदर्भाचा हा अनुशेष आहे, त्यामुळे प्रिऑरिटीज बदलून आम्ही हे करायला सरकारला कॉम्पेल करू, म्हणजे जेणेकरून लार्जर हॅपीनेस ऑफ लार्जेस्ट नंबर हा गोल अचीव होईल. आणि दुसरं असं की जनतेच्या आशा आकांक्षाचं प्रतिबिंब त्या विधानसभेमध्ये उमटवायला आम्ही जे कोणतं सरकार असेल त्याला भाग पाडू. एक राजकीय प्रश्न विचारतो. आजची एक बातमी आहे की महाराष्ट्रातली निवडणूक ही कदाचित डिसेंबरमध्ये होईल. 26 नोव्हेंबरला आपल्या विधानसभेचा कार्यकाळ संपतोय आणि जर डिसेंबरमध्ये निवडणूक होत असेल तर कदाचित या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. तर यावर आपण काय भाष्य? माझं स्पष्ट मत आहे की 4 डिसेंबर पर्यंत किंवा डिसेंबर पर्यंत निवडणुका थांबत नाही. हे एक प्रकारचं विरोधी पक्षाला चिटिंग आहे. निवडणुका या 26च्या आधीच होतील आणि 26च्या आधीच नवं सरकार येईल. धन्यवाद चटप साहेब. वेगळा विदर्भ आणि काही राजकीय प्रश्नांवर आपण अतिशय मनमोकळेपणाने उत्तरं दिली आणि वेगळ्या विदर्भासंदर्भातली भूमिका काय, जनतेचा, विदर्भातल्या जनतेचा या आंदोलनात, या चळवळीत सहभाग वाढावा यासाठी आपल्या समितीच्या वतीने, विदर्भ आंदोलन समितीच्या वतीने जे काही प्रयत्न होत आहे ते प्रयत्न पुढे कसे जातील, लोकसहभाग कसा वाढेल या संदर्भात आपण अगदी सविस्तर माहिती दिली. आपण इथे आलात आणि आमच्या प्रश्नाला मनमोकळेपणानं उत्तरं दिली, त्याबद्दल मी पुन्हा एक वेळा आपलं आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.